आमचे काही नगरसेवक त्या वार्डातले स्वतः जनता व साथ मध्ये त्या दिवशी परिस्थिती पाहिली की आपण जो नाला त्या गल्लीतून येतो, ती गल्ली ऑलरेडी खोल आहे आणि तिथून जो आपण नाला मागच्या बाजूने जनता व साथच्या मागच्या बाजूने जो मोठा नाला आहे त्या नाल्याला आपण जॉईन केलेला आहे. परंतु पाणी एवढं होतं की तो मोठा नाला ह्या छोट्या नाल्याचं पाणी घेत नसल्यामुळे ते प्रत्येक घरांमध्ये ते पाणी गेलं. त्याच्याकरता तिथूनच मी व्हिडिओ कॉल करून माननीय गिरीश भाऊ महाजन साहेबांना ती परिस्थिती दाखवली आणि त्यांनी सांगितलं की मला तात्काळ आपत्ती व्यवस्थापनाचा प्रस्ताव तयार करून तू दे, आपण कुठल्याही परिस्थितीत तो नाला जो आहे तो सरळ आपण काढू. पण माझं असं मत आहे की तरी सुद्धा तो प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. म्हणून आपण व्यवस्था अशी करतोय की हे सगळं जे पाणी आहे हे जुन्या कच्च्या अंतुर्ली रस्त्याकडून थेट गाडगेबाबा नगर पासून येणारं ते पाणी आहे. ते पाण्याला खऱ्या अर्थाने डायव्हर्ट करण्यासाठी जे आपलं दैवयोग मंगल कार्यालयाच्या बाजूचा ते मसोबा मंदिराच्या बाजूने जो नाला जातो त्या नाल्यापासून त्याला रस्त्याने बाहेर काढून रेल्वे लाईन पासून आणून हनुमान नगरचा जो नाला आहे मोठा त्याला जॉईन करण्याच्या संदर्भातली आपण एस्टिमेट तयार करतोय. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी आपण घेतोय. खरं म्हणजे आता त्याच्याकडे कोणाचं दुर्लक्ष झालं मला माहित नाही, पण माझंही म्हणता येईल की मागच्या काळात जारगाव हद्दीत असताना म्हणजे जो नाला आहे पुलाच्या लागून तिथे प्रचंड अतिक्रमण झालेलं आहे. तिथं दुकानं बांधले गेले, रीतसर म्हणजे कॉलम टाकून त्या नाल्यामध्ये दुकानं बांधले गेले. त्याच्यामुळे तो नाला जो नैसर्गिक नाला होता जिथून पाण्याचा प्रवाह हा डायरेक्ट हनुमान नगरला जॉईन होत होता, तो नाला ऑलरेडी कंजेस्टेड झालेला आहे. मागच्या काळामध्ये मला वाटतं बीडीओ म्हणजे 7-8-10 वर्षापूर्वीचा तो विषय आहे की बीडीओ न्यायालयापर्यंत ती गोष्ट गेली आणि त्याला कुठेतरी स्टे मिळाल्यामुळे तो विषय थांबलाय. पण निश्चितपणे याच्यावर आपल्याला कायमस्वरूपी काय मार्ग काढता येईल याचा प्रयत्न आपण नक्की करू. म्हणजे जो काही आत्ता पूल आहे तिथून आपल्याला पाणी थांबत नाही, मोठा करून त्याला रोड कसा करणार, पाणी रस्त्यावर येतं त्यामुळे तो पूल आपल्याला अजिबात नडत नाही. तो नडायचा म्हणून आपण त्याला मोठा केलेला आहे. आता याच्या पलीकडे मोठा आपण करू शकत नाही, नाल्यापेक्षा तो मोठाच आहे. त्याच्यामुळे त्याला दुरुस्त करायची आवश्यकता नाही. जो काही आहे अतिक्रमण ते हटवणे आणि अंतुर्लीहून तो रेल्वे पुलापासून त्या पाण्याला डायव्हर्ट करणे हा एकमेव मार्ग तिथं आहे.